काय उच्च दर्जाचं होतं, त्याची लेवल काय होती ते आपण फक्त समजू शकतो, कल्पना करू शकतो. ते काय आहे नेमकं ते सांगणारं हे नाटक आहे एक मुलाखत. त्याचा पत्रव्यवहार जो होता नंतर तो हळूहळू कमी झाला आणि मग पुढे त्या गोष्टीचं काय झालं हे सगळं आपल्याला नाटकातून बघायला मिळणार. तंत्रज्ञान जे आलेलं आहे की बिफोर जर तपासणी झाली म्हणजे आपल्याला काही त्रास नाही, परंतु आपण जर तपासणी केली आणि आपल्या शरीरात जर ते आढळलं तर ते पूर्ण उपचारानं बरं किंवा घेऊ शकतं. कलचची संकल्पना अशी आहे की लोकांमध्ये जनजागृती करून प्रत्यक्ष घरी जाऊन एक माफक 100 रुपये फीस घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाणार आणि तपासणी केल्यानंतर जर आढळलं तर त्याच्या संदर्भात जे उपचार असतात ते फार महाग असतात. तर विविध संस्थांची शासनाची मदत घेऊन संबंधित कुटुंबाला ते दिलं जाईल. म्हणजे एक प्रकारची जनजागृती करण्याचा मुख्य उद्देश कलश संस्थेचा आहे. फक्त कॅन्सर हा विशेष करून कॅन्सर म्हणजे एकच गोष्ट घेतलेली आहे की जी समाजाला फार भीतीदायक आहे आणि लोकांना माहीत नसल्यामुळं आणि संस्था विविध काम करतात, शासन पण मदत करतं, परंतु शासनाची मदत बऱ्याच वेळेस कमी की एका मागे एक लागोपाठ कॅन्सरग्रस्त 13 सदस्य गेले. त्याचा त्यांना मानसिक धक्का बसला पाहिजे आणि या कॅन्सरसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि निवड हा उद्देश घेऊन मग त्यांच्या असं मनात आलं किंवा आपण आता या सेवाभावी संस्थाच्या मार्फत ॲम्ब्युलन्स घ्यावं, कॅन्सरसाठी काय काय करता येईल ते बघावं, गव्हर्नमेंटची एड कमी पडते तो या मार्फत ही तर त्यांची सुरुवात केलेली आहे याच्यासाठी की किती मदत जास्तीत जास्त सोसायटीला करता येईल हा त्यांचा मागचा उद्देश. एका मागे एक जवळचे 13 लोक गेले असं आम्ही जेव्हा ऐकलं तर आम्हाला सुद्धा 1 मिनिट त्या स्तब्ध वाटली एकदम सुरुवातीला. त्यामागची आपण जे म्हटलं कॅन्सरच का तो हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे. आणि नंतर करत करत जेव्हा संस्था वाढेल जसं त्यांना रिस्पॉन्स मिळेल सोसायटीमध्ये पुढे अजून त्यांचं उद्देश फार मोठे आहे. त्यांची रजिस्टर्ड संस्था आहे आणि त्यामार्फत ते लाईव्ह एंटरटेनमेंट सेंटर आहे म्हणजे त्याला प्रमोट करण्यासाठी ही कंपनी आहे. तर माय शोपीस म्हणजे 50 शहरमध्ये 100 ऑडिटोरियम या सिस्टममध्ये टाकले होते. सगळे 50 सिटीजमध्ये आहे. तुम्हाला ते लिस्ट ऑनलाईन भेटून जाईल. तर याचा उद्देश फक्त लोकल टॅलेंटला प्रमोट करण्यासाठी आहे. आणि जेव्हा हे संस्था आमच्याकडे आली की आम्हाला हे शो करायचं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही मदत म्हणून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना तिकीटचा जे काही आपल्याला फंड रेज करायचं आहे ते काही आहे ना, डोनेशन पासेस आहे त्याच्यावर आपण करता येऊ शकतो म्हणून आपण हे प्रमोट करतो आहे. याच्या माध्यमातून आपला ॲप्लिकेशन पण प्रमोट करतो आहे. दर का असणार आहे. जब ये कॉन्सेप्ट कपूर जी ने बताया कि एक मुलाकात ये जो शो है ये अगर हम यहाँ करते हैं तो इसको कैसा रिस्पांस मिलेगा. मैं ऑलरेडी ये शो बॉम्बे में देख चुका हूँ और मैं आप लोगों को एक बात बता दूं कि शेखर सुमन का और ये देवयानी कपूर का ये जो शो है इस शो के लिए जितने मेट्रोपॉलिटन सिटीज़ है बॉम्बे, पूना, कलकत्ता, मद्रास, बैंगलोर, वहाँ पे 1 महीना पहले अगर ये शो डिक्लेयर होता है तो सारे टिकट्स बुक हो जाते हैं. और मैंने बॉम्बे में और पूना जैसे सिटीज़ में ये शो को 5000 रुपीज़ भी टिकट देते हुए देखा है लोगों को. बहुत सारे जो इवेंट ऑर्गेनाइजर्स हैं बड़े सिटीज़ के वो लोग लाइन में रहते हैं कि हमारे पास ये शो आप करिए. तो ये एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है औरंगाबाद और जालना दोनों के लिए. संभाजी नगर के जो ऑडियंस है उनको एक क्वालिटी प्रोग्राम देखने को मिलने वाला है. 90s के दशक की फिल्मों की अगर हम बात करें तो चाहे कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है साहिर लुधियानवी की शायरी पर बोलना यानी कि ये होगा कि सूरज को रोशनी दिखाना. हम सभी साहिर की शायरी से हम सभी लोग वाकिफ हैं, लेकिन साहिर जिस दौर से गुजरे जो उनकी पर्सनल लाइफ की जो एक्सपीरियंसेस है वो सारे एक्सपीरियंसेस अमृता प्रीतम के और साहिर की लव स्टोरी ये जग जाहिर है. लेकिन उस लव स्टोरी में क्या ट्विस्ट आया, उस लव स्टोरी का क्या क्लाइमॅक्स है, मैं यहाँ क्लाइमॅक्स नहीं करूँगा. ॲडव्होकेट अनुरागजी कपूर कलश संस्थेचे अध्यक्ष जे आपण प्रश्न विचारलं होतं ते स्वतः अध्यक्ष आहे. सगळ्यांचा परिचय करून देतो. फक्त सुरुवात 1 नंबरला कोण आहे मला माहिती नाही. मराठवाड्याचे प्रसिद्ध असतील
आता विषय निघाला है कि हम सामस नगर और जालना विजिट कर रहे हैं। धन्यवाद आप सबका जो यहाँ पर आए, और मैंने इतना वेलकम किसी शहर में नहीं देखा। मतलब हम बहुत जगह जगह जाते हैं, देश विदेश जाते हैं अपना लेके और लेकिन जैसे खुले दिल से हमारा स्वागत यहाँ पर हुआ, जैसे हमने आपके यहाँ दिवाली बनाई, हमने भाई दूज बनाया, यकीन करें इतना प्रेम हमें किसी शहर में आज तक नहीं किया। प्रशंसा बहुत मिली, लेकिन जो अपनापन आपके यहाँ से मिला वो अनमोल है, वो नहीं देखा है। और इस प्ले के बारे में मैं आपको बताऊं, ये प्ले हमने शुरू किया था 2013 में। तो इसमें दीप्ति नवल, शेखर सुमन थे। इसका ये जो शो यहाँ पर हो रहा है, ये 105वां शो है जो जालना में हो रहा है। हम 104 शो अभी तक कर चुके हैं, देश विदेश, मुंबई, इधर कनाडा, ऑस्ट्रेलिया सब हो चुके हैं। इसमें प्ले में जो सर ने लिखा वो हमारा प्ले का दूसरा भाग है। दूसरा भाग इसलिए है कि पहला हमने दीप्ति जी के साथ मंच पर आसीन एक मुलाकात इस नाटक की सब कुछ सादिया बहन केवल जानना ही नहीं, मराठवाड़ा साहित्य की धरोहर जालना की आन बान शान मेरी दूसरी बहन डॉक्टर संजीवनी तळेगावकर, हमारे ज्येष्ठ बंधु ज्येष्ठ सीए श्री गोविंद भाऊ मुंदड़ा जी, बहुमुखी प्रतिभा के कलाकार जयसमाल सर, तळेगावकर सर, जिनकी बदौलत में छत्रपति संभाजी नगर में इस नाट्य प्रयोग को करने की हिम्मत कर सका। फिर देखा जाए तो यहाँ के पालक मंत्री संजय जी शेषार जो मेरे दोस्त हैं, उनके बाद इस नाटक को प्रस्तुत करने की हिम्मत जिस व्यक्ति ने दी वो मिस्टर शैलेश कपूर, कला विश्व के सभी कुछ करता करता आदरणीय गाड़े सर, छत्रपति संभाजी नगर के जनता की सवालों के साथ जूझने वाले मेरे पत्रकार मित्रों, आप सबको मैं कलश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था की ओर से सादर नमस्कार करता हूँ। बंधुओं, कलश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मेरे लिए एक मिशन है। कोरोना काल में मैंने मेरे बहुत ही करीबी आत्मजन, दोस्त, मित्र और परिवार के रिश्तेदार कैंसर से 13 रोगी हुए हैं 1.5 साल की अल्प अवधि में। मेरा दुर्भाग्य था उन 13 के 13 रोगियों का इलाज कराने के लिए मुझे एक ही दवाखाने में जाना पड़ा, मानवता अस्पताल। वहाँ के कई डॉक्टरों से मेरी पहचान थी, महत्वपूर्ण थे डॉक्टर नगर का, कैंसर के स्पेशलिस्ट जाने जाते हैं हिंदुस्तान में। 1.5 साल के कम आयु में एक ही परिवार उससे संबंधित 13 लोगों की कैंसर से मौत होने के बाद मेरे मन में यह सवाल आया कि हम कितना ही कहें कि कैंसर के खिलाफ लड़ने वाली मानव की ताकत अपनी ऊंचाई पर पहुंच चुकी है। मुझे लगा ये सब कुछ झूठ है। 13वीं मौत के बाद मैंने डॉक्टर नगरकर से पूछा, सर हम लोगों में से इलाज में क्या कमी रह गई? आप तो हर बार कहते थे एक केमो के बाद ठीक है, दूसरे ऑपरेशन के बाद ठीक है, 4 महीने के बाद अच्छी हो जाएगी। नगरकर सर ने मेरे को सन्मान से कहा, पाडव्याच्या आणि झालेल्या दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा। असं येतं की मला असं वाटतं जो वाचक आणि रसिक आहे असं कुणीच नाही की जो साहिल ध्यानी आणि अमृता प्रीतम यांना ओळखत नाही। जे लहान आता आपल्याला असं वाटत असतं की मुलं वाचत नाही, पण मला वाटतं गालिब, अमृता प्रीतम आणि साहिल ही मंडळी नव्या मुलांना सुद्धा तितकीच प्रिय आहे। त्याचं कारण असं आहे की ती अधुरी प्रेम कहाणी आहे। प्रेम कहाणी कधी शिळी होत नाही। माणूस म्हातारा होतो, वय होतं, पण प्रेम कहाणी किंवा तिच्याबद्दलच्या जाणीवा, भावना माणसाच्या ताज्या असतात। आणि
हे तर आजचं अशा प्रकारचं प्रेम आहे की अव्यक्त स्वरूपात राहिलेलं असूनही ते व्यक्त झालेलं आहे. म्हणजे जगभर लोकांना माहिती आहे हे दोघं प्रेमी आहेत, पण एकमेकाजवळ त्यांनी कधी अशा खुल्या मनानं व्यक्त नाही केलेलं. अमृता प्रीतम यांच्या 4 ओळी अशा मला फार आवडल्या. ते मी जेव्हा स्टार्टिंगला वाचलं आणि मला त्यांनी प्रभावित केलं. ए साई, तू मुझे अपनी चिलम से थोड़ी सी आग दे दे. Now and press the bell icon. Never miss an update.